मी बोरकर गुरुजी, विश्वज्योतिषाचार्य, ब्रह्मांड ज्योतिष कार्यालय रावे, जिल्हा जळगाव, महाराष्ट्र। पिनकोड नंबर आहे 425508। व्हॉट्सअप नंबर आणि मोबाईल नंबर हा एकच आहे, 9850015558, 9850015558। व्हॉट्सअपद्वारे सेवा कार्य सुरू झालेलं आहे। ज्यांना व्हॉट्सअपद्वारे मार्गदर्शन घेण्याची इच्छा असेल त्यांनी जरूर मार्गदर्शन घ्यावे। मला प्रत्यक्ष भेटायचं असेल तर बुधवारी कार्यालयाला सुट्टी असते आणि जर एखाद्या वेळेस मी हजर राहिलो तर हजर राहतो परंतु त्यापूर्वी आपण मोबाईल अवश्य करा। रावेरमध्ये आल्यावर अलंकार बोरकर ज्वेलर्स, विक्रम बोरकर ज्वेलर्स यांच्या आतमध्ये जाऊन माझ्याविषयी विचारणा करावी। ते स्वतः किंवा त्यांची माणसं किंवा ते मार्गदर्शन तरी करतील। तिथून अगदी डोळ्याच्या नजरेत माझं कार्यालय आहे। लक्ष्मीनारायण मंदिरची मागची बाजू, लक्ष्मीनारायण मंदिराच्या ओट्यावर फुलंवाले विक्रेते बसतात, त्याच बाजूला लगेच त्याच भिंतीच्या बाजूला माझं कार्यालय बोरकर गुरुजी, ब्रह्मांड ज्योतिष कार्यालय रावे। आपण प्रत्यक्ष भेट देऊ शकतात, पण भेटीपूर्वी अगोदर मोबाईल आवश्यक आहे। यंत्रसिद्धी वाटप सुरू झालेली आहे, अभिमंत्रित करून आलेली आहे। ज्यांना हवी असेल त्यांनी 6x11चा लिफाफा पाकिट, त्यावर आपलं नाव आणि पूर्ण नाव, पत्तासहित 25 रुपयाची साधी पोस्टाची तिकीटे लावून ते पाकिट दुसऱ्या पाकिटात घाला आणि ते पाकिट घालून माझा पत्ता लिहा आणि स्पीड पोस्टाने माझ्याकडे पाठवा। आपला जे पत्ता ज्या पाकिटावर असेल त्या पाकिटावर माझा पत्ता लिहू नका। आम्ही तुमच्या पाकिटामध्ये यंत्रसिद्धी घालून देऊ। श्रद्धा असेल तरच मागवावं। काच फ्रेम करून आपल्याला लावायची आहे। आपल्याला कुठेही त्याचा पूजापाठ करण्याची किंवा प्रतिष्ठापना करण्याची गरज नाही, कारण आम्ही आमच्या खर्चाने अभिमंत्रित करून देत आहोत। कुठल्याही दिशेला 3 यंत्र असल्याकारणाने आपण कशीही लावू शकतात। एका रांगेत 3 दिशांना 3 किंवा 1 इकडे तिकडे जसं असेल तसे, परंतु सर्वांना दिसायला हवी एवढंच। काच फ्रेम केल्याने स्फटिकाचं रूप येते आणि या यंत्राला टोक नजरबाधा होत नाही आणि प्रभावित होतात। ही स्थायी वंशपरंपरागत चालणारी यंत्र आहे। ही जेवढी दीर्घकालीन राहाल, आजोबाचं यंत्र नातवाला जास्त श्रेष्ठ ठरेल, वडिलांचं यंत्र मुलांना जास्त श्रेय ठरेल, आपलं यंत्र आपल्याला जास्त श्रेयस्कर ठरेल। असं बुधवारी कार्यालयाला सुट्टी असते हे लक्षात घ्या। माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांच्या स्मृतिप्रित्यर्थ ही यंत्र आम्ही विनामूल्य देत आहोत। कुठलीही दक्षिणा किंवा कुठलेही पैसे देणगी आम्ही घेत नाही। असो, कार्यक्रम सुरू करण्यापूर्वी माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया आणि आजच्या कार्याला सुरुवात करूया। आपण 7:30चे परिणाम आपण बघितले। मेष राशी, मीन राशी आणि कुंभ राशीचे आपण बघितले। असत असताना आता आपण वृषभ राशी आणि मिथुन राशीचे परिणाम बघत आहोत। ढय्या साडेसाती, सिंह आणि धनुराशीचे आपण परिणाम बघितले। ढय्या साडेसाती 2.5 वर्षाची असते आणि पूर्ण साडेसाती जी मेष राशी, मीन राशी आणि कुंभ राशी यांना 7.5 वर्षाची मोठी आहे। मेष राशीचा स्वामी मंगळ असतो, यांना 7.5चे परिणाम अधिक त्रासदायक होतात। मीन राशी गुरु असते, गुरु शनी मित्रत्वाचा असतो। यांनी चांगल्या वागण्याचा प्रयत्न, संस्कृतीशील वागण्याचा प्रयत्न, नातेसंबंध सांभाळण्याचा प्रयत्न केला तर यांना शनिधनी होतो। कुंभ राशीचा स्वामी शनीच आहे आणि शनी 7.5चा स्वामी आहे। आता शनी हा वयोवृद्ध आहे, वृद्धाकाळाचा शनी असतो, म्हणून घरातील वृद्धजनांना यांनी काळजी घेतली, त्यांच्या मनातील इच्छा पूर्ण केला तर हा शनी यांना धनी होईल, नाही तर हा शनी यांना मारक पण होण्याची शक्यता जास्त आहे। सिंहराशीचा स्वामी रवी आहे। रवी आणि शनी एकत्र आले की कुयोग होतो, म्हणून सिंहराशीच्या व्यक्तीने मात्र आपल्या कार्याकडे लक्ष द्यावं।
जे काही आपल्याला मनाला सत्यता वाटेल त्याचप्रमाणे वागावं. इतरांच्या वागण्यामुळे किंवा इतरांच्या सांगण्यामुळे आपण तसे वागण्याचा प्रयत्न केला आणि चुकीची पावलं पडली तर मात्र ती तुम्हाला अनिष्टकारक ठरण्याची संभावना आहे. धनुराशी व्यक्तीची राशी ही धनु स्वामी गुरु शनी मित्रत्वाचा योग आहे. परंतु गुरु हा पण ज्येष्ठ श्रेष्ठ यांचा कारक ग्रह आहे आणि गुरु हा सत्यवादी आहे. गुरु हा लेखन करणारा, कर्म करणारा, आपल्याची नोंद करणारा ग्रह आहे. म्हणून ढय्या 7.5 हे घातक ठरत असते. माझ्या पत्नीचं निधन हे ढय्या 7.5 झालं. वडिलांचं निधन पण ढय्या 7.5 झालं. ढय्या 7.5 काहींचं मत असं आहे की ही त्रासदायक ठरत नसते, परंतु ढय्या 7.5 ही आपल्याला वसुली करण्यासाठी येत असते आणि वसूल केल्याशिवाय जात नाही. म्हणून आपण सांभाळावं. शक्यतोवर आरोग्याकडे लक्ष देण्याची आहे आणि सत्यतेच्या मार्गाने घ्यावं. चुकीची पावलं पडली तर ते खोलात जाण्याची संभावना अधिक आहे. आपण आता वृषभ राशी बघूया. वृषभ राशी बघत असताना वृषभ राशी ही आपण पाहायचं असताना सुवर्णपादाने येणार आहे आणि सुवर्णपादाचा शनीचा प्रभाव या ठिकाणी होणार आहे. नोकरीत योगात आपल्याला हवी तेथे बदली आपली इच्छा असल्यास होणार आहे. सरकारी नोकरदारांचा उत्तम पगार वाढ होणार आहे. सरकारी नोकरदाराचा उत्तम पगार वाढ होत असताना अनेक सवलती सरकार आपल्याला देण्यात येणार आहे. खाजगी नोकरदारांचे पगारसुद्धा वाढतील. शेतमजूर, खाजगी मजूर यांच्या हाती रोजगाराचे पैसे अधिक खेळणार आहे. आपण मोठी खरेदीसुद्धा करणार आहात. असं असताना तीर्थाटनाचे योग पण आपले आहेत. तीर्थाटनाचे योग असत असताना मात्र वाहन सर्व्हिसिंग करूनच करावा आणि तीर्थाटन जर करत असेल तर सोबत आई वडिलांना अवश्य न्यावे. कारण या ठिकाणी शनी जर पाहायला गेले तर घातक ठरण्याची, प्रवास योगात त्रास होण्याची शक्यता अधिक आहे. सरकारी कामात यश होईल. कोर्ट कचेरीचे काही प्रकरणे असले त्यात विजय प्राप्त होईल. खास करून वडिलांचे प्रकरण काही असेल तर त्यात यश मिळण्याचे योग आहे. आपले वैयक्तिक असतील तरी यश मिळेल. अविवाहितांचे विवाह होणार आहे. प्रेमयोग या ठिकाणी अधिक होतील. वृषभ राशी मुले प्रेमयोगाचे प्रमाण वाढणार आहे. प्रेमयोग जुळणार आहे आणि अनेकांचे विवाह देखील होणार आहे. संततीचे इच्छुकांना संतती प्राप्तीचे योग आहे. सर्वसामान्य डिलिव्हरीचे ग्रह संकेत पण आहे. आपणास सिझरचा सल्ला काही डॉक्टरांनी दिला असेल तर आपण सरकारी दवाखान्यात आरोग्यात दाखवून यावे. इतर सामान्य डॉक्टरांना पण प्रकृतीचं दाखवावी आणि मगच सिझरचा निर्णय घ्यावा, कारण यात फसगत होण्याची संभावना अधिक आहे. कन्या संतती होण्याचे योग जास्त ग्रह संकेत दाखवत आहे. सिमेंट, लोखंड, पेट्रोल पंप, सर्जन, वकील, शास्त्रज्ञ, कोर्ट कचेरीत, सरकारी नोकरदारात काम करणारे, वृषभ राशीच्या राजकारणी योग, ब्युटी पार्लर, श्री सौंदर्य प्रसाधने, व्यापारी, पाण्याचे व्यापारी, प्लॅस्टिक सर्जन, यात्रा कंपनी, वाहन सर्व्हिसिंग, फोटोग्राफर, मोबाईल विक्रेते यांना भरभरून लाभ आणि भाग्योदय होणार आहे. यांच्या बहुसंख्य इच्छा पण पूर्ण होणार आहे. नातेवाईकापासून मात्र विरोधात्मक भूमिका आपण घेऊ नका. समजुताची भूमिका घ्या, कारण हे अडथळेकारक ठरणार आहे. पती पत्नी आरोग्य चिंता राहील. सूर्यास्तानंतर आपण 2 वेळा एकाच टायमाला ओम शुक्रस्त नमो नमाय असे म्हणावे. ओम शुक्रस्त नमो नमाय असे म्हणावे. आपण आता 3 नंबरची राशी मिथुन राशी. 3 नंबरची राशी मिथुन राशी असत असताना ही बुधस्वामीची आहे. व्यापारीगणांनी काही स्टॉक केले असतील, त्यांना लाभ मिळणार आहे आणि स्टॉकमध्ये भावात जर मंदी आली तर स्टॉक विक्री थांबवावी, कारण पुढे तेजी येण्याची संभावना अधिक आहे. सरकारी नोकरी इतरांना आर्थिक लाभ होणार आहे. 10वा शनी, वडिलांची संपत्ती आपल्याला प्राप्त होईल. वडिलांच्या संपत्तीबाबत कोर्ट कचेरीत काही दावे असतील तर त्यात आपला विजय होण्याचे योग अधिक आहे. आपण जर वडिलांच्या सोबत, आईच्या सोबत सतत राहण्याचा प्रयत्न केला, दिवसाचा प्रारंभ आणि दिवसाचा सायंकाळ आईवडिलांचा सोबत घालवली तर आपल्याला आश्चर्यकारक शनी हा धनी होण्याचे योग आहे. भरभरून लाभ होण्याचे योग आहे.
आपल्या मनात इच्छा असेल, नोकरी लागण्याची इच्छा असेल, नोकरी होईल. आपले अविवाहित असाल तर विवाह होईल. आपल्याला संतती हवी असेल तर संततीसुद्धा प्राप्त होईल. असे योग असताना आईवडिलांसोबत तीर्थाटन अवश्य करून घ्या. जे आपले कुळदेवी असेल, कुळदेवता असेल त्या ठिकाणी आईवडिलांसोबत आपण पूजापाठ करावे. जे राजकारणी वडिलांची परंपरा चालवत असतील त्यांनी आपले मतदारसंघात अधिक लक्ष देण्याची गरज आहे आणि कार्य करण्याची गरज पण आहे. विजय प्राप्त होईल. सावधानता बाळगावा. सामाजिक कार्यकर्ते समाजाची संलग्न राहणाऱ्यांना सामाजिक प्रतिष्ठा लावणार आहे. विद्यार्थीगण यशस्वी होतील. विद्यार्थीगणांनी मात्र वाहन चालवताना सावधानता बाळगावी. पाड्यापासून सावध राहावे. किंवा आपण फळ खात असाल तर फळ खात असताना ते अगोदर चिरून घ्यावे. असं खाऊ नये, कारण त्यात किडा अळी असण्याची संभावना आहे. त्यातून आरोग्य बिघडण्याची संभावना पण आहे. भाजीपाला किंवा काही खात असाल तर निवडून घेतल्याशिवाय खाऊ नका. धुवून घेतल्याशिवाय वापर करू नका. सांसारिक जीवनामध्ये आपणास तारेवरची कसरत करावी लागणार आहे. जर जन्मतः 7.5 आपले असेल, आता हे 7.5ची कुंडली वेगळी काढावी लागते. ही कॅम्प्युटरमध्ये तयार होत नाही. जन्माक्षर जन्मांक लिहिलेली कुंडली ही असत्य असते, ती नाही. आपल्याला याच्यासाठी वेगळा विचारणा करून करावी लागत असते. याच्याविषयी जाणकार ज्योतिषाचीच आवश्यकता असते. जन्माची 7.5 असेल तर कोर्ट कचेरी पावतर संसार जाण्याचे योग आहे. विवाहात वाद होण्याचे योग आहे. यासाठी शनी शमन विधी आवश्यक ठरतो. योग्य कुंडली त्यासाठी मात्र हवी. आईवडिलांच्या प्रकृतीकडे जातीने लक्ष द्या. यासाठी वैयक्तिक कामे बाजूला ठेवावी. ICUमध्ये किंवा क्रिटिकल हॉस्पिटलमध्ये भरतीचा सल्ला डॉक्टरने दिला असेल तर या बाबतीत घाईगर्दीने निर्णय घेऊ नका, कारण यात धोका होण्याची संभावना आहे. सरकारी दवाखान्यात आपल्या आईवडिलांची प्रकृती दाखवा. सामान्य डॉक्टरांना दाखवा किंवा आपण दुसऱ्या गावी जाऊन त्यांना दाखवा. तब्येत दाखवावी, मगच निर्णय घ्यावा. राजकारणी व्यक्तीने जिभेवर ताबा ठेवावा. सौम्य सेवादारी भूमिका घ्यावी. अन्यथा हायकमांड आपली तिकीट कापण्याची शक्यता अधिक आहे. नवीन मोठ्या व्यक्तींच्या भेटी होतील. फक्त कुळदेवी कुळदेवता यांचे पूजन अधिक करावे. ओम बुधाय नमो नमाय रोज सूर्यास्तानंतर 3 वेळा एकाच टायमाला आपल्याला म्हणावे. आपण आता ह्या 7.5चे परिणाम जे काही होणार आहे ते आपण बघितले. आता याच्यानंतरच्या ज्या काही राशी असतील ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये आपण जरूर घेणार आहोत. पुष्कळांची मागणी मला आलेली आहे की तुम्ही 7.5चे परिणाम मला सांगत आहात, तर प्रत्येक राशीचे सांगावे, म्हणून तो सांगण्याचा मी प्रयत्न केलेला आहे आणि पुढे करत आहे. पूर्ण राशी आपण 12 घेणारच आहोत. असो, आजच्या कार्यक्रमाचं समापन करण्यापूर्वी माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया आणि आजच्या कार्याला समापन करूया. माझे कार्यक्रम आपल्याला आवडत असेल, माझं मार्गदर्शन आपल्याला आवडत असेल तर आपण अवश्य हे व्हिडिओ इतरांना शेअर करा. म्हणजे आपल्या समूहामध्ये तुम्ही शेअर केलं तर ज्यांना ज्यांना लाभ मिळेल त्याचं पुण्य आपल्या पदरी तुम्हाला मिळणारा प्राप्त होईल आणि मला समाधानाचं प्राप्त होईल. माझी प्रत्यक्ष भेट घेऊ शकतात. व्हॉट्सॲपद्वारे पण मार्गदर्शन आपण घेऊ शकतात. असो, ती पण सेवा सुरू झालेली आहे. माझं वय आता 77कडे आहे आणि आज आपण जर बघितलं तर आज शुक्रवार आहे, 31/10/2025 आणि 4:15 वाजता आपण पहाटे हा व्हिडिओचं प्रसारण आपलं सुरू झालेलं आहे. आता 4:30च्या वर पहाटे सुरू झालेलं आहे. आपली ओढ मला नेहमी लागत असते. पत्नी स्वर्गीय झालेला आहे, तिचे आशीर्वाद आपल्याला लागतीलच. माझे पण शुभ आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहेत. नेहमी तुमची ओढ असल्याने तरी पण मी वृद्ध असलो तरीही अगदी मेहनतीने, चिकाटीने आणि माझ्या पत्नीच्या इच्छेनुसार मी वेळेत वेळ देऊन आपल्याला मी मार्गदर्शन करीत असतो. असो, पुनश्च माझी पत्नी ही माझी गुरु होती. तिचं काही लेखन साहित्य मला अवगत झालेलं आहे, ते मी यथावकाशात प्रसिद्ध करेल, म्हणजे आपल्याला देईल. असो, वर्तमान स्थितीमध्ये दैनिक देशदूत, धुळे, जळगाव, नंदुरबार याच्यामधून दैनिक राशी भविष्य माझं प्रसिद्ध होत असते. जळगावचं तरुण भारतमधून पण राशी भविष्य प्रसिद्ध होत असते. वर्तमान स्थितीत साईमत जे आहे
त्या साईमतमधूनही देखील राशी भविष्य प्रसिद्ध होत असते. दिशावर व्यापार पुण्यावरून निघतो. तो दिवाळी अंकामध्ये विस्तृत राशी भविष्य माझं आहे. देशदूतच्या दिवाळी अंकातही माझं राशी भविष्य आहे. शेवाळे हे ज्योतिषाचार्य आहेत. त्यांचं ग्रहांकित आणि ज्योतिष तंत्र मंत्र याच्यामध्ये पण माझे लेख प्रसिद्ध झालेले आहे. आपण ते वाचण्यात दिवाळी अंकामध्ये हे पुण्याचे आहे. पुण्याला आपण कोणी असेल तिथून ते मागवू शकतात. असं त्याच्यामध्ये काही व्यापारी भविष्य पण आलेले आहे. असो, आजच्या कार्यक्रमाचं समापन करण्यापूर्वी माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया आणि आजच्या कार्याचं समापन करूया.